बदलापूर मधील आपण काही तासांपूर्वी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ बघितला, ज्यामध्ये बदलापूर मधील एक नामांकित हॉटेल म्हणजेच मधुवन ग्रीन्स या हॉटेलचा तो व्हिडिओ होता। एक ग्राहक त्याच्यामध्ये दावा करतायत की यांच्या इथे जी काही फूड क्वालिटी दिली जाते ती त्यांना आवडली नाही। त्याच्यामध्ये त्यांना जे काही सर्व केलेले चिकन लॉलीपॉप होते ते कच्चे होते आणि दुर्गंधयुक्त होते असं त्यांनी आरोप केले होते। यानंतर आम्ही थेट हॉटेलचे जे काही मॅनेजमेंट टीम आहे त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला की ग्राहकांना जर अशी असुविधा येते तर नेमकं यामागे काय घडलेला तो प्रकार काय होता, तर त्यांचं नेमकं काय स्पष्टीकरण आहे आपण ते नक्कीच जाणून घेऊया। कारण खूप वेळेला असं होतं की नाण्याची एकच बाजू ऐकली की दुसऱ्या वेळेला जो काही त्यांचा व्यवसाय असतो, जे काही व्यवसाय असतो, आपण लहानातून मोठा आपला व्यवसाय करतो, परंतु एक छोटीशी चूक जी आहे ती आपल्याला खूप मोठी भेटत असते। तर आपल्याला तसं काहीही करायचं नाहीये। पहिली बाजू आपण बघितली, आता दुसरी बाजू नेमकी या हॉटेल व्यावसायिकांचं काय म्हणणं आहे आपण ते जाणून घेणार आहोत। तर आपल्यासोबत मॅनेजमेंट टीम म्हणून मॅनेजर सर असणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया। सर, नेमकं काय प्रकार झालेला त्या दिवशी काय सांगाल? साधारण 10-11च्या दरम्यान 8 लोक होते। 8 लोक कस्टमर आले होते आपल्या इथे। त्यांनी विविध प्रकारचे ऑर्डर केले होते, त्यामध्ये लॉलीपॉप पण होता। तर लॉलीपॉपला आम्ही देतो, लॉलीपॉपमध्ये मिनिमम 8 पीस असतात, तर त्यांनी 7 पीस खाले होते आणि 1 पीस त्यांना थोडासा त्यांनी सांगितले की कच्चा असे बोलले, पण वास येत ना हा प्रकार त्यांनी बोलले नव्हते, तर ते कच्चा असं बोलले होते। मी म्हटलं ठीक आहे, तर मी जेव्हा त्यांनी वेटरला सांगितलं तर वेटरनं मला बोलले की सरांचा असा फॉर्म झालेला आहे। त्यावेळी मी वरती गेलो होतो। वरती गेल्यानंतर मला सर काय झालं, नाही मी खाऊ शकत नाही, माझ्या सगळ्यांनी खाल्लं नाही, मी खाऊ शकत नाही, मला हे नको आहे। ठीक आहे म्हटलं, सर तुम्हाला नको आहे ना तर आपण कॅन्सल करू, नसेल तर तुम्हाला आम्ही दुसरं बनवून देतो। कारण कस्टमर कसं कधी मीठ किंवा कधी तिखट असतं, गोड असतं, कधी आम्ही रिप्लेस करून देतो, किंवा आवडलं नसेल, चव टेस्ट नसेल तर आम्ही हे आमचं हे आहे की काम आहे की हे रिप्लेस करून देणं आहे। म्हणजे आता नाही, जेव्हा पण हॉटेल ओपनिंग झालं त्या दिवसापासून आम्ही तेच करतो आणि तसे कस्टमर आपल्याला खूप चांगले सपोर्ट करतात। तर हा विषय झाला, त्यानंतर ते म्हणाले, ते उठले, त्यांचं लक्ष फक्त मोबाईलमध्ये होतं, त्यांनी फक्त ड्रिंक केली, लगेच उठले ते आणि मला नाही मी करणार आहे आणि मी भरपूर हॉटेल बंद केलेले आहेत, माझ्या मित्राचे वडील आमदार आहेत, MLA आहेत, मी काय करायचं मी करून घेतो असं ते आम्हाला सांगत होते। मी म्हणलं साहेब खूप हा भाग वेगळा आहे, मुद्दा काय तुमचं चिकन लॉलीपॉप तुम्हाला वाटत असेल तर तो तुम्ही जे चिकन लॉलीपॉप तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही ते दाखवा आम्हाला प्रूफ करून की चिकन खराब आहे, तर आम्ही हे करू शकतो। तर मग त्यानंतर चिकन लॉलीपॉप खाली आल्यानंतर मग त्यांना मी रिक्वेस्ट वापस केली, साहेब म्हटलं तुम्हाला जो मी भरून देतो, नसेल तर कॅन्सल करू शकतो। मग जेव्हा त्यांनी कॅन्सल सांगितलं त्यावेळी आम्ही मेनूमधलं कॅन्सल केली ऑर्डर, त्यांचा मेनू होता आणि त्यानंतर त्यांची फॅमिली बटर चिकन ऑर्डर केले होते, रोटी ऑर्डर केली, दाल फॅमिली मस्तपैकी जेवण करत होते त्यांनी। तुम्ही जर व्हिडिओ बघितला, माझे व्हिडिओ आहेत, मी व्हिडिओ पण तुम्हाला देतो, शेअर करतो। त्या व्हिडिओमध्ये फॅमिली हा लॉलीपॉप नंतर ते फॅमिली मस्त बटर चिकन खात होते, काही आणि रोटी खात होते, डाळ खिचडी खाली, त्यांना काही बोलले नाहीत। त्यांना जर हे वाटत होतं असे बघ चिकन कच्चं, तर त्यांनी बटर चिकन ऑर्डर घेतली नसते, चिकनची ऑर्डर घेतली नसती किंवा पुढे जेवण जेवले नव्हते, निघून गेले असते, पण त्यांनी प्रॉपर जेवण करून घेतले पूर्ण। तर हेच व्यक्ती जे होते, सर होते, ते थोडंसं मोबाईलमध्ये थोडे गुंतले होते, त्यानंतर मोबाईलला काय बोलत होते, त्यानंतर ते असे लँग्वेज वापरत होते की मी बघतो, बघून घेतो काय आहे काय नाही ते बघ। मी सरांना रिक्वेस्ट 2-3 वेळा केलं आणि जेव्हा ते बिल मागायची वेळ आली त्यामध्ये ते बोलले होते की बिल त्याला लेट झाला। बिल जेव्हा कधी लेट असतो, जर एक गोष्ट कॅन्सल आम्ही केली तर परत ऍड करावं लागते, ते ऍड करून त्यांना हवं होतं, म्हणून आम्ही लॉलीपॉप ऍड करायला त्याच्या आधी 2 टेबलचे बिल आले होते, त्यांना द्यायचं होतं, म्हणून यांना म्हटलं 5-10 मिनिट आम्ही देऊ तुम्हाला। त्यांना 5-10 मिनिटं त्यांनी बिल दिलं। बिल दिल्यानंतर जी बिल जी अमाऊंट होती त्याच्यापेक्षा 450-500 रुपये त्यांनी कमी दिले। तर आम्ही काय आम्हाला माहित नाही त्यांनी पैसे, जेव्हा आम्ही चेकिंग केलं आपल्या काउंटरवरती तर बिलमध्ये अमाऊंट कमी होती। राहिला प्रश्न कसा आहे की ज्यावेळी ते आले होते लोक, त्यावेळी आजूबाजूचे लोक पण आपले कस्टमर होते, जे जुने होते, 2 वर्ष 2.5 वर्ष लोक कस्टमर आपले पाहिजे, आता पण बसलेले आहेत कस्टमर, जुने 2 वर्षापूर्वी जे येतात तेच कस्टमर आहेत आता पण बसलेले। तर ते कस्टमरच्या समोर असे वागणं हे आम्हाला योग्य वाटलं नाही की आमच्या हॉटेलचं एवढं नाव आहे की 4 चौघात आपलं नाव आहे, तर त्यानं दुसरं त्यांनी बोलले हे चुकीचे बोलले। दुसरी गोष्ट म्हणजे जो कस्टमर आपल्याकडे येतो त्यांना जर जेवण आवडत नसेल तर आम्ही स्वतःहून बोलतो की सर तुम्हाला आवडलं नाही ना, आम्ही तुम्हाला रिपीट करून देतो, भले ते त्यांनी थोडंसं पण राहिलं असेल तरी म्हणतो तुम्हाला आम्ही रिपीट करून देतो। हे आपलं आता नाही, पहिल्यापासूनच आहे, जो पण या हॉटेल इंडस्ट्री आपली आहे ना त्यापासून आम्ही बोलतो, त्या हॉटेल ओपन झाल्यापासून आम्ही बोलतो। दुसरा मुद्दा, त्याने बोलले की मी जेवलो नाही आहे, हे नाही आहे, मी जेवण सोडून गेलो, आमची फॅमिली आम्ही कुणीही जेवलो नाही, त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे। मी माझ्याकडे माझ्याकडे प्रूफ आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मी जेवलो ना, आम्ही स्टॉप केलं जेवण। पण त्यानंतर हा व्हिडिओ बोलल्यानंतर त्यांनी बटर चिकन, रोटी, डाळ खिचडी फॅमिलीने मस्त एन्जॉय केला। फॅमिलीमध्ये कोणीही बोललं ना आम्हाला, तर तीच व्यक्ती बोलली आणि
लॉलीपॉपचा पीस असता सगळे लॉलीपॉप खाऊन झाले होते, एक पीस मध्ये त्यांनी आम्हाला बोलले होते, तरी पण आम्ही रिक्वेस्ट केली की सर आम्ही तुम्हाला बदलून देतो. आता बोलण्याचा मतलब काय ते याच्यामध्ये असे लोक असतात, त्यांनी जसं म्हटलं माझी यांची ओळख आहे त्याची ओळख आहे, पण आपलं नाव एवढं चांगलं आहे की ते खराब करण्यासाठी पण असे लोक बोलणारे पण लोक आहेत जे बोलू शकतात. दुसरी गोष्ट, आणि माझं जे लोक कस्टमर आहेत त्यांना एक विनंती आहे, आपल्या हॉटेलमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम होतं आपल्या हॉटेलमध्ये रिपीट तुम्हाला लगेच बोलून देतं, हे आमचं कर्तव्य आहे. आणि कसं आहे, काल शनिवार होता, रविवार या गोष्टी असतात ना, हे थोडंसं गर्दी असल्यामुळं तर थोडं गर्दी असल्यामुळं थोडंसं लेट होतं. झूम करा. गर्दी असल्यामुळे थोडंसं लेट होतं, तर 20 मिनिटं 10 मिनिटाचा फरक पडतो, कारण सगळ्यांना जेवण एक साथ देऊ शकत नाही. थोडंफार एक टेबलला किंवा 2 कस्टमरला असं होतं की लेट होतं, आणि त्या लोकांना आम्ही चांगली सर्व्हिस पण करतो. दुसरी बाजू मानायचे म्हटलं तर त्यांचे बिलाबद्दल त्यांनी बोलले की मी बिल सगळं भरलेलं आहे. बिल नंतर भरले, ज्यावेळी आम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसमध्ये त्यांनी बिल भरलेलं आहे. त्याच्या आधी त्यांनी बिल भरलं नव्हतं. आणि व्हिडिओ जो बनवला, सगळे लोक खात होते फॅमिली, हे फक्त खाली येऊन व्हिडिओ बनवते, बाकी फॅमिली एन्जॉय सगळं पूर्ण जेवढा ऑर्डर केली सगळं मेनू त्यांनी जेवला होता. तर दुसरी गोष्ट, जर माझा आता 4 चौकात त्यांनी एक व्हिडिओ निघाला, प्रसार एक मीडियामुळे एक व्हिडिओ काढला त्यांनी, तर व्हिडिओ त्या आमच्या हॉटेलची बदनामी झालेली आहे त्याच्यामुळं. कारण लोक एवढे आपल्याला सपोर्ट करणारे लोक, जेवढे कस्टमर आपले आहेत, 2-3 वर्षांचे कस्टमर आपल्याला रिलेशन वगैरे चांगले आहेत, ते रिपीट येतात. तर 4 चौकामध्ये तो व्हिडिओ गेलेला आहे, प्रसारामागे मीडियामध्ये व्हिडिओ गेलेला आहे, त्याच्यामुळं मी त्यांच्यावर मानहानीचा दावा म्हटला मी टाकणार आहे त्यांच्यावर. एवढं माझं बोलणं आहे. बाकी जेवणाबद्दल क्वालिटीबद्दल काही नाही आहे. तुम्ही कस्टमर आपले खूप चांगले आहेत, कस्टमर जुने कस्टमर आहेत, आणि एक नाव हॉटेलचं. जर कोणी याच्यामध्ये आता कसं की नवीन मुंडे साहेबांनी जसा प्रकार सांगितलं, तर त्याचा फायदा घेणारे पण लोक आहेत. असं नाही की त्याचा फायदा घेणारे पण लोक आहेत, की बिलामध्ये कमी झालं तर किंवा बिल आपलं माफ झालं, अशी पण लोक आहेत. कारण अशी उदाहरण आपल्याला 1-2 वेळा झाली होती, पण ती उदाहरण लगेच त्यांना सांगितलं ना, ती उदाहरण स्टॉप झाली. पण त्यातलंच एक उदाहरण हा प्रकारचा माझं मत आहे की त्याला बिल द्यायचं नसेल किंवा हे नसेल, तर त्या अशा बाजू मांडत होते. त्यांनी बिल पूर्ण भरलं का? बिल पूर्ण नाही भरलं. बिल जे भरलं ना, ते बिल 450 रुपये बिल भरले नाहीये. नंतर जेव्हा हे पोलीसमध्ये ते चिकन लॉलीपॉपचंच बिल नाही भरलं की चिकन लॉलीपॉपचं दारूचं बिल भरलं नाहीये. भरलं नाही? बाकी फूडचं बिल भरलं, दारूचं बिल भरलं नाही. जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये झालं होतं, प्रकरण गेलं, त्यावेळी त्यांनी पोलीस समोर दाखवलं बिल भरलं. मग बिल मॅच केलं, तर बिलमध्ये त्यांनी पाठवले बिल अमाऊंट वेगळी होती आणि आमच्या ह्याच्यामध्ये बिल अमाऊंट वेगळी होती. तर ते बिल अमाऊंट वेगळी होती. त्यांनी भरलं होतं 2,028 भरले होतं, आणि बिल आहे 3,325 रुपये बिल आहे. आणि 2 वेळा ट्रान्झॅक्शन केल्या. जेव्हा पहिली ट्रान्झॅक्शन इथं केली त्यांनी 28 रुपये, आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर बाकीचे अमाऊंट भरले. आणि त्यावेळी आम्हाला इथं सांगत होते की आम्ही बिल पूर्णपणे भरलेलं आहे म्हणून. त्यावेळी हा प्रकार नंतर आम्हाला माहित झाला की बाबा हे बिल तर यांनी भरलंच नाही आहे, हा प्रकार झाला. आता काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला, जसे की सोशल मीडियावरती ज्या वेळेला त्यांचा व्हिडिओ प्रदर्शित केला, त्याच्या खाली खूप अशा कमेंट्स आल्या बदलापूरमधील ग्राहकांच्या, नागरिकांच्या, की आम्ही सुद्धा तिथे गेलेलो आहोत, आम्हाला सुद्धा सेम एक्सपिरियन्स आला. पण त्यांच्या धाडसाचं लोक कौतुक करतायत की बरं झालं तुम्ही एक्सपोज केलं असं. त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? अतिथी देवो भव, पहिली गोष्ट. जे येतात ते देवाप्रमाणे आपले असतात, पण सगळीच लोक त्याप्रमाणे नसतात. आता जे लोक सॅटर्डे संडेला येतात, तर थोडं आम्ही कसं आमच्याकडे गर्दी भरपूर असते, साठी वेटिंग असते इथं, 1-1 तास, अर्धा तास, 1-1 तास, 2 तास वेटिंग असते. त्यामुळे सगळ्यांनाच जेवण एकत्र देता येईल असं होत नाही. असं असतो की 100 मधले 10% तरी लोकांना थोडंफार लवकर पोहोचत नाही, 10-15 मिनिटं पोहोचत नाही, किंवा थोडंसं उशिरा पोहोचत, थंड पोहोचत. पण जर लोक जर बोलले ना मला थंड देऊन द्या, तर आम्ही लगेच ते गरम करून देऊन देतो त्याच्यापुढे. बाकी काय इथून नाही आहे आपल्या की सगळ्यांनाच आम्ही खराब असं काही नाही. चिकन लॉलीपॉप कच्चे होते का खरंच, किंवा दुर्गंधीयुक्त होते का? हा एक मुद्दा त्यांनी बोलला की एक विषय मांडला की चिकन लॉलीपॉप कच्चे होते आणि दुर्गंधी वास येत होता. पण जेव्हा आपल्या हॉटेलमध्ये बोलत आहे तर एकच वाक्य होतं त्यांचं होतं की चिकन तुमचे कच्चे होते म्हणून सांगितलं. वास इथं काही बोलले नाहीये. जर वास येत असेल तर सगळ्यांना वास आला पाहिजे. 8 पीस चिकन तर एकत्रच काढलं होतं, सगळे एकत्रच फ्राय केलं होतं, एकत्रच सर्व्हिस केली होती, तर सगळ्यांनाच वास आला पाहिजे. मग सगळेच लॉलीपॉप खाले, मग यांनाच वास आला. आणि वास येण्याचं कारण हा वाक्य त्यांनी बोलले नाही की मला वास येतो किंवा वास आला. त्यांचं एकच होतं की चिकन कच्चा आहे, पण चिकन कच्च्यानंतर चिकन मॅच होत होतं. जर कच्चं चिकन असेल तर मॅच होऊ शकत नाहीये, चिकन मॅच होत होतं. आणि त्यांना जर वाटत असेल की मग चिकन कसं, आता चिकनचा पीस त्यांनी घेऊन खाद्यपदार्थाला त्यांनी तक्रार करावी होती. माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला वाटत असेल ना, आणि त्याच्यामुळे त्या खाद्यपदार्थामध्ये वाटत होतं की खरंच चिकन कच्चा आहे, तर जी शिक्षा असेल त्याला आम्ही सामोरं गेलो असतो.
आता या व्हिडिओ नंतर जर एफडीए ची कारवाई जी आहे ती झाली तर त्याला तुम्ही सामोरं जायला समर्थ आहात पण का? तसा त्यांनी प्रूफ केला पाहिजे होता. माझं मत आहे त्यांनी प्रूफ केलं. असं नाही ना, आता जे त्यांनी व्हिडिओ काढले होते आणि कच्चा म्हणून ते चिकन पूर्ण खाल्लेले नाहीत. तुम्ही व्हिडिओ चेक करा, ते चिकनचे पीस आहेत ना पूर्ण खाल्लेले आहेत. हा, त्यांनी सांगितलं की त्यांच्या लहान मुलांनी चिकन खाल्लं आणि ज्या वेळेला ते खात होते तेव्हा त्यांना ते जाणवलं असं. पण मी बरोबर आहे, पण चिकन त्यांनी काय बोललंय बघा, हे चिकन कच्चा म्हणून त्यांनी व्हिडिओ दाखवला होता ना, ते चिकन पूर्ण खाल्लेलं आहे. चिकन पूर्ण खाल्लेला आहे, तो व्हिडिओ दाखवला त्यांनी. पण कच्चा चिकन त्यांनी दाखवला हवा होता. माझं मत जर वाटत होतं त्यांना कच्चा आहे तर त्यांनी कच्चा चिकन दाखवला होतं आणि त्यांनी खाद्यपदार्थ पण तक्रार दिली असते तरी चालेल, आम्ही त्या सामोरे गेलो असतो त्याच्याबद्दल. काल अजून एक कमेंट होती त्याच व्हिडिओच्या खाली की आम्ही वाढदिवस साजरा करायला गेलो होतो पण आम्हाला पण असाच खूप वाईट अनुभव आला आणि आम्ही तिथून आलो. तर परत असे काही प्रकार होत आहेत का? बरोबर. जेव्हा ते बर्थडे त्यांचा होता त्यांनी ऑर्डर सांगितलं होते 15 लोक, आम्ही लोक 12 लोक आहे, पण लोक आली 16 लोक. मग आमचा जो टेबल होता 12 लोकांचा होता. आता 16 लोक त्याच्यावर बसू शकत नाहीत, 12 मध्ये 12 बसणार. मग आम्ही 2 टेबल जॉईन करू शकत नाही, कारण आपल्याला फिश टँकचा टेबल आणि आपण फिश टँक कधी हलू शकत नाही. एका जागीच फिश टँक असतो, फिश टँक कधी हलू शकत नाही. मग फिश टँकचा टेबल होता तर त्याच्यामध्ये एवढे लोक बसू शकत नाही. मग त्यांना वेगवेगळे लोक दिले, टेबल वेगळे दिले. मग त्यांनी ते मला चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही. मग त्यांनी ऑर्डर केली होती तंदुरी एक फुल व्हाईट मध्ये ऑर्डर केली होती आणि एक मालवणी अंडी फुल ऑर्डर केली होती. पण त्यांना कस्टमर जेव्हा कॅप्टन आमचा ऑर्डर घ्यायला गेला होता त्यावेळी त्या कॅप्टन त्यांनी बोललं नाही की आम्हाला एकत्र द्या सगळं. आपण काय करतो, जेव्हा हॉटेल घेतो पहिला कसं सूप, स्टार्टर, मेन कोर्स, डेझर्ट असं खातो, बरोबर. आता जेव्हा खाली केवटी येते तेव्हा काय लिहिलं होतं की तंदुरी फुल लिहिलं होतं आणि खाली मालवणी अंडी फुल लिहिली होती. मग जेव्हा तंदुरी जेव्हा स्टार्टर जाऊ शकणार तो पण मेन कोर्स जाऊ शकत नाही. मग स्टार्टर गेला नाही म्हणून मेन कोर्स कसा आला. पण त्यांचं मत आम्ही मेन कोर्स बोललो होतो. पण नंतर त्यांनी जेव्हा मेन कोर्स बोललो लगेच खाली आले, ते माझ्याशी बोलणं, माझं स्वतःहून बोलणं झालं. मला त्यांनी म्हणलं असं मॅटर झालं. साहेब म्हणलं त्यांची कोण का तुम्हाला मेन कोर्स हवा आहे ना, लगेच बोलून भेटेल. आपण त्याचा पहिला तो स्टार्टर खाणार, नंतर आपण मेन कोर्स देऊ. त्यानंतर मग मेन कोर्स खायला पाठवलं आणि ती व्यक्ती जाताना मला स्वतःहून थँक्स बोलून गेलेले आहात. ते पण माझ्याकडे म्हणजे व्हिडिओ आहेत असं, आणि स्वतःहून बोलले. मी काय बोललो नाही, त्यांनी स्वतःहून धन्यवाद साहेब म्हणून थँक्स करून गेले. चांगली आणि सर्व्हिस, तुमचं फूड चांगलं आहे हे पण बोलून गेले लोक त्यांनी. आता हे मॅटर सामंजस्यपणे सॉल्व्ह करणार आहात की काय करणार आहात? कसं आहे मॅडम, प्रश्न इतका येतो, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा इम्पॉर्टंट नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये एक इज्जत इम्पॉर्टंट असते. आपलं एवढं हॉटेल चांगलं आहे किंवा एवढं स्वच्छ हॉटेल आहे, एवढं फूड चांगलं सर्व्हिस करतो, त्यामागे जर 4 चौघामध्ये 4 कस्टमर समोर किंवा मीडिया समोर, तर मीडियासमोर सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे, त्यासमोर तर बोलवायचं मी वास येतो, वासाचा प्रश्न येत नाही, वास आलाच नाही. आणि ते वाक्य पण बोलले नाही तिथं. जेव्हा आमच्या जे त्यांनी बोलवते ना ते वास, ते वाक्य बोलले नाही, एवढंच बोलले की चिकन कच्चा आहे, तेवढंच बोलले, बाकी काय बोलले नाहीत. आणि जर ते 4 चौकात बोलले तर आणि मीडियामध्ये टाकलं, दुसरी बाजू न मानता त्यांनी, आणि ते पोलीस स्टेशनमध्ये पण गेलं. पोलिसांनी म्हणाले जर तुम्हाला तक्रार करायची असेल तुम्ही करू शकता, असं नाही. पण ते असं नाही की तक्रार करू शकता, हे पोलिसाचं काही तक्रार नाही की लॉलीपॉप हे आलं ते आलं, हे तर होऊ शकतंय. स्वतःहून पोलीस म्हणाले की आम्ही पण जातो, कधी लेट होताय, कधी लेट होतोय, कधी लवकर भेटतं जेवण, गर्दीमध्ये असं होतं. हे पोलिसांनी पण त्यांना सांगितलं. तर माझं एवढंच म्हणणं आहे, मी त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार आहे. कारण पण ते तुमचे ग्राहक आहेत तर मग असं तुम्ही सामंजस्यपणे करू शकणार नाही का? बरोबर आहे, पण ग्राहक कधी असतो, ग्राहक आपल्याला एवढे ग्राहक येतात ना, ही का पहिलीच गोष्ट नाही. कधी लोकांना थंड जेवण मिळतं आम्ही गरम करून देतो, कोणाला तिखट लागेल गोड करून देतो, कोणाला गोड लागतं आम्ही तिखट करून देतो. पण ते पण कस्टमर आधी कधी मीडियासमोर पण आधी बोलले नाहीत ते लोक, आम्ही बनवून देतो. आमचं कार्य आहे की जर कुणाला आवडत नसेल तर लगेच ते बनवून रिपीट त्यांना देणं, हे आमचं. आणि जर नकोच त्यांना हवं असेल तर त्या बिलमध्ये आम्ही कॅन्सल करून देतो. बदलापूरकरांना काय सांगाल आता? कारण प्रत्येक जण बोलतोय की हॉटेल कुठली आम्हाला सांगा, आम्ही त्या ठिकाणी आता जाणार नाही किंवा आम्ही कधीच तिथलं फूड जे आहे ते आता खाणार नाही. बदलापूरकरांना काय सांगाल? बदलापूरकरांना, रसिकांना एवढंच बोलणं आहे कस्टमरना की आपलं स्वच्छता चांगली आहे, हॉटेल चांगलं आहे. फक्त शनिवार रविवार आपल्याला गर्दी होते. कारण गर्दी का होते, जिथं हॉटेल चांगलं फूड मिळतं तिथंच गर्दी होते. कारण अमेझॉन बघायला लोक कोण येत नाही, जेवण बघायला लोक सारखं येतात. जेव्हा जेवण असतं चांगलं तरच लोक येतात. तर माझं एवढंच बोलणं आहे की आमच्या गर्दी होण्याचं कारण आपलं फूड चांगलं आहे, क्वालिटी फूडमध्ये क्वांटिटी आहे आपल्याकडं, त्यामुळे गर्दी होते. आणि जर गर्दीमध्ये तर एका दुसऱ्याला लेट होत असेल तर प्लीज जरा समजून घ्या. कसं आहे, प्रत्येक गोष्ट कामात येणं, प्रत्येकाला प्रत्येक टेबलवर प्रत्येक टायमालाच प्रत्येक गोष्ट कामात येईल असं का नाही. थोडंफार 20 मिनिट 10-15 मिनिटं लेट होतं तर सांभाळून घ्या. आणि तुम्हाला जर लेट होत असेल तर तुम्ही ऑर्डर तुम्हाला वाटत आहे कॅन्सल होतं, बिनधास्त कॅन्सल. आम्ही त्याचे काय कॅन्सलचे आम्ही काय रेट लावत नाहीये. कॅन्सल त्याच्या जागी जर तुम्हाला दुसरा हवा लगेच भेटत असेल, कारण आपल्या 3 डिपार्टमेंट आहेत, इंडियन आहे, चायनीज आहे, तंदूर आहे. आपल्या जर त्याच्या 3 डिपार्टमेंट तुम्हाला लवकर कुठला हवा असेल तुम्ही सांगू शकता, आम्ही लगेच त्यांना देऊ शकतो.
होतात आणि क्वालिटी खूप चांगली आहे, क्वांटिटी चांगली आहे. आपल्याला जेवणामध्ये 3 वर्ष होईत आले या गोष्टीला. कधीच नाही, कस्टमर रिपीट कस्टमर आहेत, जे 2-3 अडीच वर्षापासून कस्टमर तेच कस्टमर आपल्या इथं अजूनपर्यंत केलेलं आहे. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद बदलापूरकरांना. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. आपण दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आता नेमकं काय होतंय पुढे ते बघणं गरजेचं ठरणार आहे. आणि हा, हरकत नाही, त्यांच्याजवळ पण व्हिडिओ आहे, ते बोलतात त्यांच्याजवळ पण व्हिडिओ आहेत, परंतु आता जे काही पुढचे अपडेट्स असतील आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. या संदर्भात तुम्ही दोन्हीही बाजू ऐकलेल्या आहेत. एक नागरिक म्हणून तुमचं काय मत आहे किंवा एक ग्राहक म्हणून तुमचं काय मत आहे, आम्हाला ते नक्कीच सांगा. धन्यवाद. आणि तुम्ही कधी या हॉटेलमध्ये आलायत का? तुम्हाला असा काही अनुभव आलेला आहे का? किंवा तुम्ही या हॉटेलला कशा पद्धतीने रेटिंग देत आहात, आम्हाला तेही सांगा. म्हणजे एक आढावा घेण्यासाठी आपल्याला नक्कीच सोयीस्कर पडेल. धन्यवाद.